नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गाथा निरूपणामध्ये आज आपण अतिशय साधा अभंग घेणार आहोत. तसा तो लौकिक अर्थाने वेगळा आहे, गूढ अर्थाने वेगळा आहे. मी सुरेश पंधारे, पुण्याहून. गाथा निरूपणामध्ये जो अभंग घेतला आहे तो ती काल्याच्या कीर्तनातला अभंग आहे. तो कुंभारायांचा आहे. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे, तेणे नका भरू पोटे. हा जो अभंग आहे, हा अभंग जगद्गुरू जगद्वंद्य संत तुकाराम महाराज यांच्या गाथेमधील 4 चरणाचा काल्याच्या कीर्तनातला अभंग आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना सांगतात, आपली जर इच्छा असेल तर सगळ्यांनी माझ्या मागे यावे. आपल्या इच्छेच्या मार्गानुसार आपण या आमच्या मागे आलात तर काय होईल? ज्या गोष्टीसाठी आपण जन्ममृत्यूरूपी संसार चक्राच्या याच्यातून चाललो आहे, त्या संसारात न सापडता ती वस्तू माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे, पोटभर आहे, नको म्हणाल तोपर्यंत आहे, मी आपल्याला देईल. पण अट एक आहे, ज्या वस्तूची आपणास गरज आहे, आमच्याजवळची विशेष वस्तू प्राप्त करीत असताना हळूहळू चला, गोंधळ नका करू, गडबड नका करू. महाराज सांगतात, ज्या वस्तूने आपले पोट भरणार आहे, ज्या वस्तूने आपली कृतज्ञता होणार आहे, त्या वस्तूच्या लाभापासून आपण वंचित राहू नये, ही माझी इच्छा आहे. ज्या वस्तूच्या नादी लागू नका, ज्याच्यात तोटा आहे, घाटा आहे, घाटा करणाऱ्या वस्तूपेक्षा आपले नुकसान करून घेऊ नका. ज्यात आपला फायदा आहे, त्या फायद्याच्यासाठी माझ्याबरोबर या. वास्तविक पहा किती सुंदर अभंग आहे. ह्या निमित्ताने इष्टदेवतेची म्हणजे भगवान श्रीकृष्णाची सेवा आपल्याला करायची आहे. भक्ती कशी करावी, भक्तीची मर्यादा काय आहे? वास्तविक ही जी कीर्तनाची सेवा आहे, ज्यावेळेस करतात संत कीर्तनकार, त्यावेळेस श्रीकृष्णाचा अवतार ज्यावेळेस झाला, त्यावेळेस मथुरेमध्ये दुष्टांचा थळकाप चालू होता. आणि म्हणून ह्या काल्याच्या कीर्तनामध्ये, तुकोबारायांच्या ह्या अभंगामध्ये संघटन आहे. संघटन आणि विघटन हे दोन वेगवेगळे शब्द आहे. विघटन म्हणजे द्वैत, वेगळे, आणि संघटन म्हणजे एकत्र. आणि म्हणून हे संघटन करायचं आहे. आपल्या वारकरी संप्रदायाला विघटन मान्यच नाही, संघटन अपेक्षित आहे. आणि म्हणूनच ह्या ज्या अभंगाच्या चरणामध्ये माऊली तुकोबाराय म्हणतात, आपल्या स्वंगड्यांना संघटनाचा धडा शिकवतात. आपल्या परंपरेतील सर्व संत महात्म्यांनी हाच धडा गिरवला आहे, हाच शिकवला आहे. आणि म्हणून या रे लहान थोर, याती भलते नारी नर असा संदेश दिला आहे. शास्त्राने हा जो संदेश दिला आहे, खरा संदेश आहे. कोणालाही बहिष्कृत केलं नाही आहे. मोठा विशाल अंतःकरणाने सुप्त इच्छा भगवद्गीतेची आहे. माहीम प्राप्त व्यापशता यापिस्सी पापयोना, ह्या सर्व या पापयोनीत आलेल्या असो, शूद्र असो, सर्वांना माझा अधिकार आहे. सकळाशी येथे आहे अधिकार. त्यासाठी एक लाकडाच्या मुळीचा दृष्टांत पहा. कदाचित एक एक काडी घेतली तर मोडता येते, पण त्याच मोळीचा लाकडाचा भारा केला तर तो मोडता येत नाही. एक हातो केली फळी, ठाया फळी पावलो, सर्वजण एकत्र आले, सर्वजण एकत्र राहिले, नांदले तर आपण बलवान होऊ. जशी एकी केली असा अर्थ झाला, तसंच एकी केले याचा अजून एक दुसरा अर्थ आहे, एकाग्रता साधली. शास्त्रांनी संतांनी ऐक्याचा संदेश दिला. ऐक्य म्हणजे काय? ऐक्य म्हणजे जीव ब्रह्मैक्य, जीव ब्रह्मैक्याला साधणे म्हणजेच काला करणे. आणि ह्याच कार्याच्या आनंदासाठी
भगवान असं सांगतायत की सवंगळ्यांनो, याल तरी या रे लागे, आवडे माझ्या मागे मागे. खूप ग्रंथ आहेत, खूप धर्म आहेत, खूप पंथ आहेत, खूप जाती आहेत, सगळं 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 आहे. परंतु त्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक धर्माला, प्रत्येक जातीला आपणच श्रेष्ठ आहे असं वाटतो. हा गोंधळ आहे. आणि म्हणून गीतेच्या माध्यमातून सर्वांना सामावून घेतले, एकत्र केले, तर कधीही द्वेष निर्माण होणार नाही. याचंच असेल तर या, देवाने संधी दिली, यायचं आहे का? देवाची गंमत तर आहे, याल तर या. नरदेह धारण करून आलेलोच आहोत ना आपण. मी सुद्धा दिव्य देह धारण करून आलेलोच आहे. मी वैकुंठवासी आलो याचं कारण असे. आणि मीही आलो आहे, तुम्हीही आलात. मग माझे म्हणणे असं आहे की तुम्ही जन्मोजन्मी पुण्य केले, प्रार्थना केले, म्हणजे वास्तविक हे गोकुळातलं आहे लौकिक अर्थात. तुमच्यासाठी मी पण आले. तुम्ही जसे माझ्यासाठी इथे आलात ना, तसे तुम्ही आलात, मीही आलो. आता आपण सर्वजण मिळून गात 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 जागा प्रेम जागा विठ्ठला या भावनेने जायचं आहे. आणि आणखीन छान सांगतात, लागून या, खेटून या, दुरून दुरून नका येऊ, गंमत नका बघू. असं कुंभारा म्हणतात, भगवंतानी लागून या. याचा अर्थ असा आहे की समर्पित भावनेने या, प्रेमाने या, बाहेरच्या शिरण्याची संधीच देत नाही इतकं एकत्र या, ऐक्य बाधाने या, बोधाने या. आपली ममता ही सर्व जी आहे ती ममता जी आहे ती अहंता सोडून या आणि सगळे या, अवघे या. अनिलाही रूपा बळे करुणी खेळे हरिदासी. अशा प्रकारे कोणतीही योनी असो, त्या योनीनी उद्धराचा अधिकार दिलेला आहे. जे पापयोनी मुढ मुर्ग ऐसे जे दड, परी माझ्या ठाई दड सर्व व्हावे, असं 9व्या अध्यायात माऊली म्हणतात. त्यावरून सगळे या, सगळे आले तर मला आनंद आहे. याची इच्छा असेल तर या, मला लागून या सर्व. कारण मी पूर्ण आहे, मी पूर्ण आहे, मी समर्थ आहे. माझ्यासारखा पुनरुत्तर दुसरा नाही. मीच विश्वाचा निर्माता आहे, मीच पालन करता आहे. मी मामेकम शरणम व्रज म्हणतात. म्हणजे म्हणून ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णम उच्यते म्हणतात. जर मी परिपूर्ण आहे आणि मीच तुम्हाला बोलवतो आहे तर तुम्ही या. आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. पोटभर म्हणजे काय? तृप्ती होईपर्यंत. तृप्ती कशाची? ईश्वरप्राप्तीची आहे. तृप्ती कशाची? आत्मज्ञानाची आहे. तृप्ती कशाची? विषयापासून दूर होण्याची आहे. विषयाच्या भोगाने कधी तृप्ती होत नाही, समाधान होत नाही. मग आता काय पाहिजे? आता पाहिजे मन ही सूक्ष्म वस्तू असून या मनाची तृप्ती कधीही स्थूल विषयाने होणार नाही. यासाठी तुम्हाला भगवान स्वरूपामध्ये जायचं असेल, स्थूल वस्तू कधीही इच्छा करत नाही. आजी देतो पटोवरी. आणि म्हणून म्हणतात, एखाद्या जीवाची इंद्रियविषयी भोगाची प्रबळ इच्छा झाली, त्या इतके विषय भोग देतो की ते भुगता भुगता विषयाचा त्याला तीट होतो. थोडक्यात देवाकडून जे काही कमवायचे असेल ते प्रेम कमवावे. प्रेम म्हटले की सगळे देतो. आणि म्हणून भगवान सांगतायत की गोपिकांना इंद्रियाचे विषय, भोगाचे विषय याच्याकरता भगवंतांनी बोलावलेच नाही. म्हणून माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम हेची मज प्रेमवती देवा. हे जे आहे ना, हे बाकीचं सगळं मिथ्या आहे. फक्त एकच ईश्वराचं जे देव आहे ना, तेच खरं आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात, कुणी कुणाशी न बोला, हळूहळू चला. प्रेमाची भूक असल्या सर्व सवंगड्याला सांगतात, धैर्याने चला, संयमाने चला, शहाणपणाने चला. केवळ आपल्याला काही मिळेल याच्यासाठी नका जाऊ. 8-10 लाखाची गाडी घेऊन जर कोणी कीर्तन करत असतील, कोणी जर म्हणत असेल की परमार्थ करतो, अध्यात्म करतो, तरी असं नका करू. पहा, प्रपंच असो की परमार्थ असो, व्यवहार असो की प्रेम असो, सगळं असो, हे सगळं जे आहे ना, ते अतिशय कळे येईल अंतकाळी. प्राणप्रयाच्या वेळी राहतील निराळी, रांडा पोरे सकळ. ही अवस्था आहे. आणि म्हणून हळूहळू चला, कुणी न बोलता चला. याचा अर्थ अंतःकरणामध्ये साधनायुक्त बना. अंतःकरण साधनायुक्त म्हणजे विवेक, वैराग्य, समनिष्ठक आणि मुमुक्षुत्व याने चला. आणि म्हणून माऊली म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, आमच्या या संसारात जो घाटा होत आहे, नुकसान होतो नाही, हा घाटा तुम्ही सोडा, सांडा. संसारात घाटा आहे,
नुकसान आहे. कशाचं? माझेपणाचं आहे. प्रपंचाचा एवढा मोठा पसारा आपण मांडला आहे आणि आपल्याला पाहिजेच नाही. काय कळतोय? परिग्रह म्हणजे संग्रह. सतत चालू, सतत चालू, सतत चालू. अरे कधी संपणार हे? मरेपर्यंत पोटात भोगाची वासना आहे. तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, पोटामध्ये हा संसार साठवून नका ठेवू. प्रपंचाने पोट भरू नका. शीघ्र गतीने हा नासका संसाराचा भास मनातून काढून टाका. कारण या नासक्या मालातून संसाराच्या दुःखाशिवाय दुसरे काही मिळणार नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, संसाराचे मूळ स्वरूप दुःख स्वरूपच आहे. या संसारात सुख नावाची वस्तूच नाही. सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हवभरी होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार आहे कोठे. तुकोबाराय आपल्याला विनवणी करतात, बाबांनो असं काही करू नका. आपल्या हिताचा विचार करा. यथामती यथाशक्ती या आपल्याला फक्त 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 भजनाचीच गुढी लावा, जेणेकरून याच्यातून तुम्ही मुक्त व्हाल, याच्यातून तुम्ही कृतार्थ व्हाल, याच्यातून तुम्ही ईश्वरापर्यंत जाल. अशा प्रकारचा जो भाव आहे तो भाव तुकोबाराय याच्यातून सांगतात. एकदा काय झालं, संत गाडगेबाबांचं जालन्यामध्ये असतानाचं एक खरोखरची हकीकत आहे बरं का. आजी देतो पोटभरी, पुढे म्हणाल तो वरी, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. ह्या तुकोबारायांच्या अभंगाची प्रचिती जालन्याच्या एका व्यापाऱ्याने घेतलेली आहे. त्याने त्याचं कथन आत्ताच सांगितलं आहे. त्या व्यापाऱ्यांच्या त्या आत्ताचा जो पिढीतलं चालू होता ना, त्या व्यापाऱ्याने सांगितलं. खूप छान प्रसंग आहे. एकदा गाडगेबाबा त्या जालन्याच्या व्यापाऱ्याकडे मुक्कामाला होते आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला सगळ्यांना जागा दे. त्याप्रमाणे त्यांनी त्याची एक खोली त्यांना दिली. त्यांचे सगळे शिष्य त्यांना दिली. त्याचप्रमाणे त्यांनी त्या शिष्यांना जेवणाची पण व्यवस्था केली. आणि जेवणाची व्यवस्था केल्यानंतर गाडगेबाबा फक्त थोडीशी खिचडी मला द्या, बाकीचा माझ्या शिष्यांना पोटभर जेवू घाला असं सांगितलं. अशा प्रकारच्या 2-3 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि संत गाडगेबाबा तिथून निघून चालले होते. बघा, घडलेली गोष्ट आहे आणि त्यांचे जे आत्ताचे पिढी आहे त्या पिढीनेही सांगितलेली आहे. गाडगेबाबा म्हणाले, बाबा आमच्या सगळ्या शिष्यांना तुम्ही जेवू घातलं, खूप 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 तुमचा आभारी आहे मी. एक सांगतो, ह्या गाडगेबाबाचा एक आशीर्वाद तुम्हाला आहे. तुमच्या संपूर्ण पिढीला अविरत अखंड कधीही आता भुकेची काळजी करायची कारण नाही. अन्नाचं तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, कारण तुम्ही अतिशय मनोभावे आमची सेवा केलेली आहे. हा माझा आशीर्वाद आहे म्हणाले. आणि खरोखर आजही ते सांगतात. जालन्याच्या व्यापाऱ्याचा तो आत्ताची पिढी आहे ना, ते म्हणतात की गाडगेबाबांचा आशीर्वाद आमच्या पिढीला आजपर्यंत लागला आहे. आज आम्हाला कधीही कशाचीही जेवणाच्या बाबतीत म्हणा, भुकेच्या बाबतीत म्हणा, अन्नाच्या बाबतीत काही कमतरता भासली नाही. आणि याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर गाडगेबाबा म्हणाले, तुम्ही आम्हाला जी सतरंजी दिली होती, जी मला दिली होती आणि जी माझ्या शिष्यांना दिली होती, तर तुम्ही ती सतरंजी आम्हाला द्याल का? तो जालन्याचा त्यावेळेसचा व्यापारी म्हणाला, ही जी तुम्हाला दिलेली सतरंजी आहे ना, ती घेऊन जा, कारण ती खूप जुनी आहे, खूप दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे आता ती घेतली तुम्ही तरी चालेल. पण दुसरी जी आहे ना, ती अतिशय खुरी आहे, नवीन आहे, आत्ताच आणलेली आहे, त्याच्यामुळं ती नाही देणार. गाडगेबाबा काय समाधीचे, योगीचे असे पुरुष नव्हते हो. वाचा शुद्ध होती, अंतःकरण शुद्ध होती. आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तिने नका पोरू पोटे. अरे हा घाटा सांडा म्हणतात ना, तर गाडगेबाबा योग्यच म्हणाले, तुम्हाला जेवायला कधी कमी पडणार नाही. पण एक सांगतो, कधीतरी तुमच्या पिढीला वस्त्राची कमतरता येईल. वस्त्राकरता तुम्हाला 10 दिशा जावं लागेल. पहा तुम्ही. आणि खरोखर ते म्हणतात
की आमचा जो धंदा होता तो धंदा कापडाचा होता आणि त्या कापडाच्या धंद्याला आम्हाला हळूहळू घाटा आला आणि आम्हाला चांगले वस्त्र जे होत होते, चांगले वस्त्र जे पूर्वी मिळत होते, त्या वस्त्राच्या ऐवजी आता आम्हाला साध्या वस्त्रात राहावं लागतं. ही सर्व कुटुंबाला अन्नाची कमतरता नाही, पण वस्त्राची आमच्या इच्छेसारखी वस्त्र आम्हाला मिळत नाहीत. म्हणजे मला सांगायचं काय, की मी मुद्दाम सांगतो आहे की हा जो अनुभव आहे ना, हा अनुभव तुकाराम महाराजांचा अनुभव हा गाडगेबाबांच्या वागण्यातून आणि व्यवहारातून प्रचिती आलेली आहे. आणि हाच तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे. हा घाट्याचा व्यवहार सोडून द्या, अशा प्रकारचे विवेचन करू आपण इथंच थांबूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव